अमरावतीचं परतवाडा अत्याचार प्रकरण, ज्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र सध्या सुन्न झालेला आहे। मात्र ज्या व्यक्तीने हे सगळं कृत्य केलंय त्या अयान अहमदच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाची एक साधी रेघही नाही। एखाद्या सराईत गुन्हेगारालाही लाजवेल असा त्याचा वावर आहे। महागड्या गाड्या, गाडीत पिस्तुलं आणि सोशल मीडियावर उधळले जाणारे पैसे, हे सगळं पाहून आता एकच प्रश्न विचारला जातोय, अयान अहमद हा नुसता आरोपी आहे की एखाद्या मोठ्या गुन्हेगारी टोळीचा प्यादा? पाहुयात अयान अहमदच्या क्रूरतेचा हा विशेष रिपोर्ट। आरोपी अयानला कृत्याचा पश्चाताप नाही। सराईत गुन्हेगाराप्रमाणे पोलिसांना देतोय उत्तर। थार आणि रील्स कनेक्शन उघड। परतवाडा अत्याचार प्रकरणातील आरोपी अयान अहमद याची पोलीस सध्या SIT मार्फत कसून चौकशी करतायत। मात्र या चौकशीत अयान अत्यंत उद्दामपणे वागत असल्याची माहिती समोर आली। मुलींशी कसं बोलायचं आणि त्यांना जाळ्यात कसं ओढायचं याची कबुली त्यानं पोलिसांना दिली आहे। विशेष म्हणजे स्वतःचा बचाव करण्यासाठी अमरावतीच्या फ्लॅटवर जे काही घडलं ते दोघांच्या संमतीनं झाल्याचा केविलवाणा दावा तो करतोय। मात्र 15 वर्षांची पीडिता समोर आल्यानं अयानच्या या दाव्यातील हवा आता निघून गेली आहे। दरम्यान पीडितांनी समोर येऊन तक्रार करण्याचं आवाहन पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी केलंय। अगेन रिक्वेस्ट इतर विक्टिम्सला की काइंडली तुम्ही पण समोर येऊन ऑन रेकॉर्ड जे काही तुम्हाला स्टेटमेंट द्यायची आहे तसं तुम्ही कृपया समोर येऊन स्टेटमेंट द्या आणि ऑब्वियसली तुमची जे आयडेंटिटी आहे ती 100% गोपनीय ठेवणार आहे। अयानच्या गुन्हेगारी प्रवृत्तीसोबतच त्याच्या हाय प्रोफाईल लाईफस्टाईलची ही चर्चा रंगते। महागडे आयफोन, पिस्तूल आणि थार गाडीसोबतचे त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत। पोलीस तपासात समोर आले की त्यानं रील्स बनवण्यासाठी राजेश प्रजापती यांच्या मालकीची थार गाडी वापरली होती। प्रजापतींच्या मुलाशी असलेल्या ओळखीचा फायदा घेत त्यानं ही गाडी मागून घेतली होती। या प्रकरणी पोलिसांनी राजेश प्रजापतींची चौकशी करून त्यांना सोडून दिले। त्यानंतर राजेश प्रजापती यांचा मुलगा आर्यन प्रजापती माध्यमांसोबत समोर आलाय। वो कोई फोन सेल कर रहा था, तो मैंने सोचा कि चलो देख लेते हैं अपन भी क्या क्या सेल कर रहा था। उसको मैंने बुलाया यहाँ पे। तो फिर मैं जब खेत से निकल रहा था, मेरे पास जो वो देसी कट्टा वगैरह वो सब वो वाली गन्स नहीं है, वो नॉर्मल एयर गन है। तो फिर मैं वैसे आ रहा था और वो जो डील हुई हमारी हुई नहीं कुछ, उसको लेके मेरे को नहीं पसंद आया। मैंने सोचा क्या लेना उससे ये सब चीज़ें। फिर उसने मेरे को रिक्वेस्ट किया, भैया बोले एक वीडियो बनानी है, मैं भी इंस्टाग्राम पे क्रिएटर हूँ। तो फिर मैंने थोड़ी देर सोचा, तो मैंने बोला ठीक है बना लेगा। अपने को कुछ आइडिया नहीं था कि क्या करेंगे क्या नहीं। रील्स बनाने के लिए थार ली थी ऐसे। हाँ बस रील्स बनाना था उसको। उसने गाड़ी उसने बोला था कि एक शूट करूंगा, खत्म। या प्रकरणावर स्थानिक आमदार प्रवीण तायडे यांनी गंभीर शंका उपस्थित केली। अयानचे पिस्तूल आणि पैशांचे व्हिडिओ पाहता त्याला कोणी अर्थपुरवठा करत होतं का किंवा त्याचे गुन्हेगारी जगताशी संबंध आहेत का याची चौकशी करण्यासाठी आमदार तायडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। अयान अहमदवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आमदार प्रवीण तायडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली। अयान अहमद खरोखर अयाश अहमद होता, कारण एवढी मोठी लाईफस्टाईल जीवन जगणं, त्याची जर जीवन जगण्याची पद्धती पाहिली तर पिस्तूल, त्याच्यानंतर बंडल, त्याच्यानंतर थार गाडी, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी तो कसा करत होता याच्या संबंधी नागरिकांमध्ये प्रचंड अशी उत्सुकता निर्माण झालेली आहे की बा हा काही गुन्हेगारी जगताशी संबंधित तर नाही आहे की बा पैसे कमवत होता किंवा त्याला कोणी पुरवठा करत होता। याचे जे लागेबांधे आहेत की कुठे असू शकतात किंवा काय असू शकते, याच्यात काही आरोपींची वाढ होऊ शकते काय, हे तपासाअंती तुम्हाला कळेलच। अयान अहमदच्या या प्रकरणानं अमरावती जिल्हा हादरला असून आता पोलीस त्याच्या आर्थिक नाड्या आणि गुन्हेगारी संबंधांचा शोध घेत आहेत। येत्या काळात या प्रकरणातून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।